कमळ हातात घेता का बाहेर जाता? ईडीच्या एड कारवाईचा बडगा उगारत भाजपमध्ये बीजेपी येता का जेलमध्ये जाता, असा विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना इशारा देत भाजपने देशात एकच खळबळ उडवून दिली होती. ही चाल त्यांच्या मनासारखी झाल्यानंतर आता त्यांनी सोबत आलेल्या पक्ष आणि त्यांच्या खासदारांना हातात कमळ घेण्यास सांगण्यास सुरुवात केली आहे. कमळ हातात घेता का बाहेर जाता, असा हा अघोषित दम असून यामुळे भाजपसोबत महायुतीत आलेल्या पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. खास करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ठाणे, कल्याण, नाशिक, राजापूर या शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपने दावा केला असून भाजपचे उमेदवार तुम्हाला मान्य नसल्यास तुमच्या उमेदवारांना कमळ हातात घ्यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली पॉलिटिक्स. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची फिल्डिंग, आमदारांसोबत चाय पे चर्चा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राज्यातील लोकसभा इलेक्शन 22 जागांवर दावा केला असताना भाजपने मिशन 2024 वर काम सुरू करून शिवसेना 13 खासदारांच्या मतदारसंघांवर संयोजक नियुक्त केले आहेत. हे कमी म्हणून की काय मोहिमेअंतर्गत जनसंपर्क अभियान सुरू केल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या प्लॅन बी वरून शिवसेना भाजप युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपने यावेळी महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करताना भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले होते. मात्र आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे यांच्या बाजूने 12 खासदार आले असून यापैकी बहुतेकांना आता पुन्हा उमेदवारी मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे धनुष्यबाण सोडून कमळ हाती घेण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नसेल अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे. भाजपने शिंदे गटाच्या मतदारसंघात संयोजक नेमल्यावरून शिंदे गटाच्या खासदारांमध्ये नाराजीची भावना आहे. आम्हाला विश्वासात न घेताच भाजपने ही कृती केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो, असा दावा एका खासदाराने केला. भाजपचा हा प्रयत्न आम्हाला आव्हान देणारा असल्याचे मत आणखी एका खासदाराने नोंदवले. आम्ही भाजपच्या चिन्हावर कदापि निवडणूक लढवणार नाही, असा दावाही या खासदाराने केला आहे. राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकार नामाचे अधिकृत व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने तयारी सुरू करत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडका लावला असतानाच दुसरीकडे भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात करून या मतदारसंघावर एक प्रकारे दावाच केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. एकेकाळी भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुढे युतीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. काही वर्षांत भाजपची मतदारसंघात पुन्हा ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत असून शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ काबीज करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बीजेपी न्यूज. ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्यानंतर बीजेपी करणार जनसहभागातून जाहीरनामा तयार. ठाणेनंतर भाजपने कल्याण लोकसभा जागेवर दावा सांगितला आहे. शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ असून मुख्यमंत्र्यांसाठी कल्याण हा प्रतिष्ठेचा विषय आहे. या मतदारसंघामधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना उभे करण्याचा भाजप विचार करत आहे. सध्या या मतदारसंघात श्रीकांत आणि चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फारसे चांगले संबंध असल्याचे दिसत नाही. याशिवाय पालघरमध्येही वादाची ठिणगी पडली आहे. अनेक वर्षांपासून पालघर लोकसभेची जागा भाजपकडे होती. 2019च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा शिवसेना लढवणार असे सांगत ही जागा आपल्या ताब्यात घेतली होती. भाजपामधून शिवसेनेत गेलेले खासदार राजन गावित यांचा निवडणुकीत विजय देखील झाला होता. आता भाजपला ही जागा हवी आहे. सिंधुदुर्गातील राजापूर मतदारसंघ सुद्धा भाजपला हवा असून या जागी आमचाच उमेदवार असेल, असे भाजपचे नेते सांगत सुटले आहेत. शिंदे शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना ही जागा हवी असून त्यांनी तयारी सुद्धा करायला घेतली आहे. मात्र त्यांना ही जागा हवी असेल तर कमळ हाती घ्यावे लागेल, असे भाजपचे म्हणणे असल्याचे समजते आणि त्याला सामंत तयार नाहीत. मध्यंतरी तर त्यांनी आपल्या डीपीवरील धनुष्यबाण हटवून उद्धव शिवसेनेची मशाल पेटवली होती. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे हॅट्रिक करण्याच्या तयारीत असताना भाजपने या मतदारसंघावर आपला दावा करत जोरदार तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या वर्षभरात 6 वेळा नाशिकचा दौरा केला आहे. कंसात